नमस्कार श्रोते. प्रथम आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या काही निवडक अभंगाचे निरूपणासहित गायक असा कार्यक्रम सादर करीत आहोत. प्रथम आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ओम नमोजी आद्या या गणेश स्तवनाने सुरुवात करूया. ओंकार हे केवळ विश्वाचेच नव्हे तर नाद ब्रह्माचे आणि शब्द ब्रह्माचे सुद्धा आदिबीज आहे. ज्ञानेश्वरी निर्गुण उपासक, अद्वैतवादी म्हणूनच त्यांनी आपल्या गणेशाचे दर्शन हे ओंकार रूपामध्ये घेतले. गणेशानंतर ज्ञानेश्वर माऊली शारदेला नमन करतात. शारदा ही परिचित शब्दांच्या अपरिचित अर्थांची विविध वलय उत्पन्न करणारी देवता, कलेचे कमनीय विश्व साकार करणारी देवता आणि वाणीच्या विलासितांनी संपूर्ण विश्वाला मोहित करणारी देवता हिचे अभिवादन आपल्या वाघयज्ञाच्या आरंभी करावे असे ज्ञानेश्वरांना वाटणे स्वाभाविकच आहे. आता ऐकूया ओंकार. ओम नमो देवा तुझे गणेश सकळमती प्रकाश अवधारी अकार चरणायु मकार मस्तकाकार हे तिथे एक शब्द ब्रह्मकार ते मीरा गुरु कृपा जे चातुर्यार्थ कलाकारी ते श्री शारदा विश्वमोहिनी गणेश ओम नमो मराठीतील कवींची परंपरा संत कवींपासून सुरू होते. उदाहरणार्थ तुकाराम महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास आणि अर्थातच ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर महाराज हे जसे मोठे पंडित होते तसे थोर आत्मानुभवी पण होते व अभिजात कवीही होते. ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर सहज ऋतू झाला अशी ही मंडळी. कोठेही शब्दांची ओढाताण नाही, मुळात खूप लिहिण्याचा हव्यास नाही. जे काही सुचलं ते इतके सहज, इतके प्रासादिक आणि प्रामाणिक होतं की ते अभंग झाले. शतकानुशतके टिकले आणि पुढेही नक्कीच टिकतील. ज्ञानेश्वर माऊलींनी आपली काव्यस्फूर्ती विश्वात्मक देवाचे वर्णन करून धर्मकीर्तन करण्यात खर्च केला. वृक्ष म्हणून गणला जाणारा वेदांत त्यांनी सरळ काव्य स्वरूपातच मांडला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताचे फैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविना.
ज्ञानेश्वरीत कर्म आहे, पण कर्माची कटकट नाही. ज्ञान आहे, पण ज्ञानाचा वृक्षपणा नाही. भक्ती आहे, पण ती भोळ्या अज्ञानाची नाही. त्यांनी तत्वज्ञानाला प्रेमाची माधुरी आणली, तर भक्तीला ज्ञानाची दृष्टी दिली. त्यांच्या अनेक दृष्टांतामध्ये कौटुंबिक, निसर्ग, पशुपक्षी, चराचर सृष्टी याविषयी असलेले अतुल प्रेम भरभरून पदोपदी दिसून येते. त्यांच्या वैराग्यात रंगकीतपणा कधीच दिसून आला नाही. जगात कोणालाही न मिळालेली माऊली ही पदवी त्यांना सर्व भक्तांनी, लोकांनी एक मताने दिली. ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा महामंत्रच झाला. त्यांच्या काव्यात माधुरी आहे, भावनांची कोमलता दिसते, तर कल्पनाशक्तीची उदारता आढळते. मृदू मधुर अशा शब्दांची समृद्धी आहे, तर रचनेची सहजता आणि सरलता हे सर्व विशेष आढळतात. ज्ञानदेवांच्या काव्यकन्येने शब्दालंकार, अर्थालंकार अशी अनेक आभूषणे धारण केली आहेत. तिने आपल्या सौंदर्याने जगाचे डोळे लिपवले. ही काव्य युवती तर लावण्यवती आहे, कुलवती आहे आणि आणि पतिव्रताही आहे, पण ती कोठेही छळछोर नाहीये बरं का. लक्ष्मी जशी श्री विष्णूच्या ठिकाणी अनन्य होऊन राहिली, तशी ही ज्ञानदेवांची सालंकृत काव्यकन्या आत्मारामाच्या ठिकाणी पतिव्रता होऊन राहिली. माऊलींच्या काव्याचे बाह्यांग पण रेखीव, प्रमाणबद्ध आणि आकर्षक आहे असेच दिसते. रेखीव शब्द, अर्थाला साधेल अशी पदपद्धती, नादमाधुर्य याकडे ज्ञानेश्वरांनी विशेष लक्ष दिले. ते म्हणत शब्दांच्या नादरंगाकडे पाहून लोकांनी भुलावे. त्यांच्या काव्याचा विशेष म्हणजे त्यात दिसून येणारी निर्व्यंग व सुदृढ अशी मानसिक स्थिती, अलौकिक काव्यस्फूर्ती व असाधारण असे भाषा प्रभुत्व आपल्याला तर अनेक ठिकाणी दिसून येते. त्यांची काही रूपके म्हणजे गोवळी, हमामा, फुगडी, जोहार, मायबाप यातून व सर्व अभंगातून विठ्ठल आणि पांडुरंग ही एकच संकल्पना, पण याचा लोलक मात्र चहूबाजूंनी फिरवून लिहिणारे हे असे महान संत कवी. अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या काही अभंगाचे निरूपणासहित गायन असा कार्यक्रम आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. विशेष म्हणजे प्रत्येक काव्याचा, अभंगाचा गुढार्थ, मतितार्थ आधी समजून घेऊया आणि मग गीत सादर केले जाईल. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊन आपण पहिल्या काव्याकडे वळूया. निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये गहनीनाथांकडून अनुग्रह प्राप्त झाला. ते बाहेर आले. आळंदीला येऊन आपल्या कुटुंबाला भेटले. त्यानंतर एक दिवस त्यांनी ज्ञानेश्वरांची आपल्या शिष्यत्वासाठी निवड केली. ज्यावेळी ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांनी अनुग्रह दिला व आदिनाथांपासून चालत आलेली परंपरेची दीक्षा दिली, त्यावेळी झालेले जे परिवर्तन आहे, त्यावेळेला अनुभवलेला जो चमत्कार आहे, तो पुढील गीतामध्ये प्रकट झालेला आहे. इवलेसे रोप लाविले दारी, अंगणात एक छोटेसे मोगऱ्याचे रोप लावले आणि त्याचा वेग गगनापर्यंत गेला. जणू काही आकाशामध्ये त्या मोगऱ्याच्या वेगाचे आच्छादन तयार झाले आणि संपूर्ण व्यक्तित्व असे उत्फुल्ल झाले, जणू ज्ञानेश्वरांना आत्मप्रचितीत झाली. व त्या आत्मज्ञानाने त्यांच्या व्यक्तित्वाचा इतका विकास झाला की ते व्यक्तित्व संपूर्ण विराट अशा विश्वामध्ये ओतप्रोत भरून राहिले. मोगऱ्याच्या सुगंधाने संपूर्ण आकाश कोंडाटून गेले. इतकी फुले पडली की फुले वेचिता भरून कळीच याला. सांडलेली फुले वेचता हात शिवून जावे, तो पुन्हा नव्या कळ्या याव्या व त्यांचे पुन्हा फुलांमध्ये रूपांतर व्हावे व त्याही फुलांचा वर्षाव जमिनीवर व्हावा. अशा रीतीने जणू कृपेचा पाऊसच पडला. गुरूंच्या दीक्षेच्या प्रसादाचे हे प्रत्यंतर ज्ञानेश्वरांनी अनुभवले. मनाची ये गुंफी लाशेला. ज्ञानेश्वरांनी मन एकाग्र करून परमेश्वराच्या चिंतनाचा, ध्यानाचा असा अखंड एक सेवा मिळाली व बापरत्मा देवीला अत्यंत भक्तिभावाने अर्पण केले. आणि यानंतर ते आयुष्य आता ह्या जगामध्ये ते नव्हते, तर परमेश्वराला संपूर्णपणे समर्पित झालेले असे आयुष्य होते. असा सुगंध परिसरातल्या सर्व जगाला येणारा असल्याचा अनुभव, या सर्व जगाला येणार अशा ग्वाही त्यांनी जणू ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना देत आहेत
आणि म्हणतात मोगरा फुलला, मोगरा फुलला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरून कळीयासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. केवलेस रामा लागिले माळी, केवलेस रामा लागिले माळी. तयाचा वेणू गेला गगनात, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफेल शिरेला, मनाची गुंती गुंफेल शिरेला. गापर उमादेवी करू विठ्ठले तुला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरून कळीयासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. साधक अवस्थेमध्ये अनेक यातना प्रत्येक संतांच्या नशिबी आहेत. त्यांच्या काव्यावरून हे आपल्या लक्षात येते. गुरुदेव रानडे ह्यालाच आत्म्याची काळोखी रात्र म्हणत असत. पण सुदैवाने रात्र कितीही मोठी असली, काळोख कितीही निबिड असला, तरी त्यालाही शेवट हा असतो. केव्हा ना केव्हा तरी पहाट येणारच होतो आणि प्रकाशाचा पिसारा क्षितिजावर फुलू लागतो. एक दिवस अचानक एक परिचित सुगंध तिला अनुभवायला मिळतो. तो सूक्ष्म आणि अमूर्त सुगंध तिच्या प्रियतमाच्या अस्तित्वाचा असतो. तो एका झुळकीसारखी मंदपणाने तिला भेटायला येतो. तिला दिलासा देऊन जातो की तिचा प्रियतम सुद्धा मागोमागे येतो आहे. अत्यंत लहान, सूक्ष्म, अमूर्त असा असला तरी केवढा मोठा दिलासा तिच्या अंतःकरणात त्याने उत्पन्न केला. त्यामुळे तिचे सर्वांग भोवळून गेले आणि न राहून आपला आवडता गोपाळ आलाय या उत्सुकतेपोटी ती धावत धावत घराच्या बाहेर निघाली. उंबरठा ओलांडला. चाचरत चाचरत तिने बाहेर पाऊल ठेवले तर तो सावळा सुंदर पितांबर नेसलेला असा लावण्याचा पुतळा समोर उभा असलेला तिने पाहिला आणि भान विसरून स्तब्धपणे टक लावून त्याच्याकडे ती पाहतच राहिली आणि ती स्वतःचे अस्तित्वच विसरून गेली. जणू तिथे सर्व पंचप्राण त्याने शोषून घेतले अशी तिला अनुभूती आली. काया वाचा मनाने ती पूर्णपणे तथाकार आणि तद्रूप होऊन गेली. एका सुगंधाने ही किमया घडवून आणली. त्या सुगंधाचा अग्रदूत पुढे पाठवून तिचा प्रियतम मागोमाग आला. अत्यंत सूक्ष्म आणि हळूवार अशी तिला चाहूल दिली. ऐकूया अवचिता परिमल. अवचिता परिमल झुळकला अवचिता परिमल झुळकला हिरवळे गोपाळ आवाज माये अवचिता परिमळ झुळकला हळूहळू. चाचरती चाचरती बाहेरी वारे, चाचरती चाचरती बाहेरी वारे.
सत्यची मिथिले काय करू अवलशी सापडली झुळकला हळू तो सावळा सुंदर कासविता भरून तो सावळा सुंदर कासविता भरून लावण्य मनोहर देवीला कवची परिमळ झुळकला मन तव चालला बोधुनी चालला सोपोळीतले तवे प्राण माझे माये कालची परिमळ झुळकला हळूहळू मी म्हणे गोपाळ आला गडमाळे कालची परिमळ झुळकला हळूहळू. पहिलं तोगेगाव. ही पण एक विरहिणीच आहे. तिला कान्हो वनमाळीच्या विरहाचा ताप असह्य झाला व हा ताप सुसह्य करण्यासाठी ज्या प्रसिद्ध वस्तू आहेत त्या म्हणजे चंद्र, चांदणे, चाफा, चंदनाची उटी, फुले या सर्वांच्या उष्णतेचा परिहार करण्यासाठी उपयोग न होता उलट त्याचा जास्तच तिला त्रास होत आहे. चंदनाची चोळी घातली आहे पण अंगाचा दाह शांत होण्याऐवजी जास्तच वाढत आहे. विश्रांतीसाठी फुलांची शय्या अंतरली आहे पण ती शय्या तिला अग्निसारखी पोळत आहे. कोकिळचा स्वर कानावर पडल्यावर अंतःकरणात आल्हाद वाटतो, उत्साह वाटतो, पण तोच कोकिळचा आवाज तिला ऐकवत नाहीये. दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले. ती आरशात स्वतःचे रूप पाहायला जाते पण तिथे तर तिला तिच्या कान्हो वनमाळीचेच रूप दिसते. त्याचा तिला इतका ध्यास लागलेला आहे की ती स्वतःचे अस्तित्व फार विसरून गेली. त्याच्या अस्तित्वाशी ती एकरूप झालेली. ती विरहिणीची वियोगाची परमावस्था आहे. ती अवस्था ज्ञानेश्वर माऊलींनी या गीतामध्ये उत्कटपणे शब्दांकित केलेली. अशा अवस्थेमध्येही काही दिलासा देणाऱ्या गोष्टी आहेत. एखाद्या दिवशी पहाटे पहाटे अंगणात कावळा दिसतो आणि त्याचा आवाज ऐकू येतो. सामान्यपणे कावळा हा काव्यामध्ये वर्ज मानलेला पक्षी. भारद्वाज, राजहंस, कोकिळ, मोर, पोपट यांना काव्यामध्ये स्थान असते. पण ज्ञानेश्वरांनी त्याला अवतरण देण्याचे कारण लोकसाहित्यामध्ये कावळा हा माहेरचा दूत मानला गेलेला आहे. त्यामुळे सासूर वासनीला त्याचे आगमन हे अतिशय आशादायक वाटते. आपल्या माहेरचा सांगावा त्याने आणला असेल अशी तिला आशा वाटते. ती त्या कावळ्याचे प्रेमाने स्वागत करते आणि त्याच्याशी संवाद करते. ती त्याला प्रेमाने काऊ म्हणते, त्याच्या पावलांना पाऊ म्हणते. असे त्याचे लोभस स्वरूप तिने केले आहे जेणेकरून त्याच्याशी ममतेचे अनुबंध प्रस्थापित व्हावे. उडवड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव. तुझ्या पावलांमध्ये जी पादत्राणे आहेत ना ती मी सोन्याने मडवून देईन. परंतु माझे पंढरीराऊ घराकडे कधी येतील ती वार्ता तू मला अगोदर दे. त्यासाठी ती खूप उतावीळ होऊन त्याला अनेक प्रलोभने दाखविते. दही भाताची उंडी त्याच्या तोंडी लावेल, दुधाची वाटी भरून ओठाला लावण्याचे प्रलोभन ती दाखवत आहे. तो शकून त्याने सांगावा यासाठी ती आसुसलेली आहे आणि म्हणूनच ती म्हणते, पहिलं तोगे पाहू तो कथा आहे. पहिलं तोगे पाहू तो कथा आहे.
पहिलं दोघे काम कोणतारे शकुन गे माये सांगतारे पहिलं दोघे काम कोणतारे उडवडले काहू तुझे सोनेन म्हणेन माऊ उडवडले काहू तुझे सोनेन म्हणेन माऊ पाहुणे पंढरी राहो घरास येती पहिलं दोघे काम कोणतारे दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी जेव्हा पडली येतयाची गोडी सांगवेली दुधे भरली वाटी लावीन तुझे ओढी दुधे भरली वाटी लावीन तुझे ओढी सत्य सांगे विठू येईल काळी पहिलं दोघे गाव कोणतारे अंबे याड भाडी तुंबीर साडी अंबे याड भाडी तुंबीर साडी आजीचे काही शकुन सांगे पहिलं दोघे गाव कोणतारे शकुन गे माई सांगतारे पहिलं दोघे गाव कोणतारे कोणतीही साथ नसताना ती गाणं म्हणते तेव्हा जोरात जाहीर द्या. ज्ञानेश्वरांनी विविध प्रकारच्या वाग्मयीन रचना केलेल्या आहेत. भावार्थ दीपिकेच्या द्वारे त्यांनी भगवद्गीतेवर महाभाष्य लिहिले, अमृतानुभव लिहिला, सांगदेव 62 लिहिली. याशिवाय स्फुटकाव्य रचना सुद्धा विपुल आणि विविध स्वरूपाच्या केलेल्या आहेत. त्यामध्ये गीत आहे, पद आहे, अनेक वेगवेगळ्या रूपकात्मक रचना आहेत. अत्यंत लोकप्रिय झालेल्या विराणी आहेत. विराणी म्हणजे विरही. आपल्या प्रियकराच्या वियोगाने तडफडणारी जी स्त्री असते ना, तिची मनोयातना या विरहिणीमध्ये व्यक्त झाली आहे. भक्ताची परमेश्वराच्या प्राप्तीबद्दलची जी ओढ असते ती विरहिणीच्या रूपात ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केली आहे. माऊलींना विरहिणीचे रूप निवडण्याची गरज काय, लिहिण्याची तरी गरज काय? त्यांना तर परमेश्वराच्या विरहाचा अनुभव घेण्याची किंवा येण्याची सुतराम सुद्धा शक्यता नव्हती. कारण ते सिद्ध पुरुषच होते. मोठकी देहाकृती उमटे मन निज ज्ञानाची पहाट फुटे सुची नाम श्रीमंतांगे हे योग भ्रष्टो विजायते. त्या गीतावचनावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज हा दृष्टांत देतात. सूर्य उगवल्याबरोबर ज्याप्रमाणे प्रकाश उत्पन्न व्हायला अजिबात वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे जन्मतः ज्यांची प्रज्ञा सिद्ध होते आणि सर्वज्ञान ज्यांना अवगत होतात त्यांना वयाची वाट पाहण्याची काय गरज किंवा अवस्थेचीही वाट पाहण्याची काय गरज असते. पूर्वी पुरुष वर्ग पावसाळा संपल्यानंतर दिग्विजयासाठी घराबाहेर पडत असे आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियमाने घरी परतत असे. त्यामुळे आकाशामध्ये पावसाचा सूचक असणारा पहिला मेघ दिसला की गृहिणीच्या अंतःकरणाची तळमळ वाढायला लागते. त्यातून तिच्या उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या विरहिणीच्या रूपामध्ये आणि अशा गीतांमध्ये प्रकट होत असतात. आकाशात मेघ दाटतात, विजांचा चमचमाट होतो, वारे सोसाटीने वाहू लागतात. परंतु त्या मागोमाग येणाऱ्या आपल्या प्रियतमाच्या आगमनाची ग्वाही यातून मिळत असल्यामुळे एरवी पुरात धडकी भरवणारा मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट ऐकून भीती वाटायची. पण आता तोच आवाज या विरहिणीला मेघ गुणगुण आवाज करतोय तर वारा जणू पैंजणासारखा झुळझुळ हासून आवाज करत येतो असे वाटून ती म्हणते, गणू माझे गुणगुण वारा वाहे तृणधुण.
धनुवाचे गुणा वारा वाहे धनुवाचे गुणा वारा वाहे भवतार वेदी भेटवा सांगव सांगले चाके मोचंदरी देवकी नंदनी नावडे हो धनुवाचे गुणा वारा वाहे चंदनाची चोळी वासे सर्व अंगोळी चंदनाची चोळी वासे सर्व अंगोळी कानोपर पाय वेगी भेटवा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कानोपर पाय वेगी भेटवा धनुवाचे गुणा वारा वाहे सुमनाची सेज शीतळ गोविंदी सुमनाची सेज शीतळ गोविंदी कोळ्याची सारखी वेगळी सवाका सुमनाची सेज शीतळ गोविंदी कोळ्याची सारखी वेगळी सवाका धनुवाचे गुणा वारा वाहे दर्पणी पाहता रूप नदी से दर्पणी पाहता रूप नदी से बापर तुमा देवी मजाईसे गेले दर्पणी पाहता नदी से पुढे बापर कुमारी वरे मजाईसे गेले धनुवाचे गुणा वारा वाहे भवतार वेगी भेटवा सांगव सांगले चाके मोचंदरी देवकी नंदने विण नावडे हो धनुवाचे गुणा वारा वाहे अरे अरे ज्ञाना झालाची पावला सद्गुरूंच्या प्रसादाने आलेल्या साक्षात्काराचा दिव्य अनुभव ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये शब्दांकित केलेला असावा. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर नावाचे हेरो महाराष्ट्राच्या अन्नामध्ये लावले आणि ते वाढता वाढता इतके वाढले की संपूर्ण जगाला त्याचा आश्रय घेता आला आणि सगळ्या जगाला त्याचे कृपाछत्र लाभले. ज्ञानेश्वर महाराज हे विश्वमय झाले. विश्व होऊनच विश्वामध्ये आपण संचार करावा ही कोटी ज्ञानेश्वरांना प्राप्त झाल्याचा अर्थ या गीतामधून निघू शकतो.
ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्यातील हा दिव्य क्षण आहे. परमेश्वराची प्रतीती आली. ज्या परमेश्वराचा ते बाहेरच्या जगात शोध घेत होते त्याचे तर दर्शन त्यांना झालेच, पण त्या व्यतिरिक्त खऱ्या परमात्म्याचा प्रत्यय सुद्धा त्यांना आला. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले. ज्ञानेश्वरांना खरा परमेश्वर त्या ठिकाणी आढळला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, आपला अंतरात्मा आणि परमात्मा, आपला अंतरात्मा आणि विश्वात्मा त्यात अभेदच नाही. त्यातला अद्वैताची प्रचिती येणे हा साधक अवस्थेतील सर्व चर्मकोटीचा अनुभव ज्ञानेश्वरांना आला. ही अनुभूती व्यक्त करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तू आता पावन झालास आणि ह्याचे कारण तुला तुझे ध्यान कळू आले. तू कोण आहेस याची तुला प्रचिती आली. तू कोण आहेस याची तुला ओळख पटली आणि ज्याचा शोध घेत तू आतापर्यंत आटापिटा करीत होतास त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर नसल्याची खूप मोठी अनुभूती तुला आली. दीपक ही दीपक मावळल्या ज्योती, घर घर वाती शून्य झाल्या. आता दिवे लागले, सर्वत्र प्रकाश पडला, पण कोणता प्रकाश कोणत्या दिव्याचा हे आता ओळखू येण्यासच झाले. प्रकाश देणे यातच दिव्याचे साफल्य, प्रकाश देणे यातच वातींची कृतार्थता आहे. आता एकदा प्रकाशाची प्राप्ती झाल्यानंतर वातीची दखल घेणे किंवा न घेणे हे महत्वाचे नसते. कारण कारण कार्य प्रकट झाल्यावर कारणाकडे लक्ष द्यायची आवश्यकताच उरत नाही. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज, त्या वृत्तीच्या प्रभावामुळे माणूस सर्व प्रकारच्या कर्मांना प्रवृत्त होतो. जगण्याची ज्याला स्फूर्ती वाढत असते त्या वृत्तींची आकांक्षा आता स्थिरावली आहे. त्यामुळे सर्व आशा आकांक्षा आता निवृत्त झाल्या. त्याचे कारणही तसेच आहे. ह्या जगामध्ये आपण जगतो आहोत ते जग आणि वैकुंठ, वैकुंठ आणि विठ्ठल या सर्वांची एकरूपता त्याच्या प्रत्ययाला आली आहे. सर्व वैकुंठ चतुर्भुज परमात्म्याने भरलेले आहे. वैकुंठ आणि पृथ्वी यामधील अंतर आता संपले आहे. म्हणजेच तो विश्व विराट परमात्मा संपूर्ण पृथ्वी व्यापून त्याच्या समोर उभा आहे. यानंतर वृत्तीने गतिमान होण्याची गरज आहे आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. अरे अरे ज्ञान झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले. तुझा तुझी देव तुझा तुझी बाबा, तुझा तुझी देव तुझा तुझी बाबा, विठ्ठला संदेह अन्यतत्वी. अरे अरे ज्ञान झालासी पावन, मुरुडिया मन उपजलासे चित्ती, मुरुडिया मन उपजलासे चित्ती, कोठे तुझा रे नदी सेरया. अरे अरे ज्ञान झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन, निवृत्ती पराम अनुभवाने मा, निवृत्ती पराम अनुभवाने मा, शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देव. अरे अरे ज्ञान झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले. तुझा तुझी देव तुझा तुझी बाबा, तुझा तुझी देव तुझा तुझी बाबा, विठ्ठला संदेह अन्यतत्वी.
हरे हरे ज्ञाना झाला सीतावाला. हरे हरे ज्ञाना झाला सीतावाला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा दिवस सोन्याचा का आहे? कारण कारण आजच्या दिवशी अमृताचा मेघ बरसलेला आहे. कोणत्या रूपाने, कोणत्या अर्थाने? तर आता परमेश्वराची भेट झालेली आहे आणि वियोग संपलेला आहे. हा जो अत्यंत उन्मत्त असा आनंद भक्तांच्या अंतःकरणांमध्ये उचळून आलेला आहे, उचंबळून आलेला आहे, त्याची अभिव्यक्ती या शब्दांच्या द्वारे ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. हा दिवस सोन्याचा आहे, असा मौल्यवान दिवस आपल्या आयुष्यामध्ये उगवलेला आहे. आज जो मेघ बरसतोय ना, तो अमृताचाच वर्षाव करतोय. कशामुळे अमृताचा वर्षाव केला? तर ह्यासाठीच तर सगळे आयुष्य असावलेले होते. तो क्षण आज सोन्यासारखा उजळलेला पाहायला मिळतो आहे. असा धन्यतेचा तो दिवस आहे. हरी पाहिला रे, हरी पाहिला, हरी पाहिला रे सभाई अभ्यंतरी, असा हा प्रत्यक्ष हरी दर्शन झालेला आहे. त्या हरी दर्शनाचा आनंद आहे जो विटेवर उभा असलेल्या वनमाळीचे दर्शन, हे प्रत्यक्ष दर्शन संतांच्या सहवासामध्ये आपल्याला झालेले असे वाटते. आणि जणू काही या संतांच्या पवित्र सहवासामध्ये आत्मानामाचे प्रगटीकरण झाले. खरा परमेश्वर कोणता याची प्रचिती आलेली आहे. जणू काही विटेवर कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग आणि संतांच्या सहवासाने अंतःकरणामध्ये प्रगट झालेला पांडुरंग, त्या दोघांची एकरूपता प्रत्ययाला आल्याचा आनंद ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये प्रगट केलेला. हा परमात्मा कृपेचा महासागर आहे. त्याची कृपा अथांग आहे, कृपेला अंत नाही. अशी अथांग तो कृपा करतो. आपल्या भक्तांबद्दल कणव बाळगणारा असा हा परमेश्वर आहे. बाप रखुमा देवीवरून ही ज्ञानेश्वरांची नाममुद्रा आहे. त्यामुळेच त्यांच्या कवितेचे वेगळेपण आपल्या लक्षात येते. तो बाप कोण आहे? तर रखुमा देवीचा वरण सर्वश्रेष्ठ असा पिता आहे. या पित्याच्या साक्षीने ज्ञानेश्वर आपल्या कवितांना जन्म देत असतात हे आपल्याला दिसते. माझी सोनियाचा दिलो वर्षे अमृताचा बळी. माझी सोनियाचा दिलो, माझी सोनियाचा दिलो वर्षे अमृताचा बळी. माझी सोनियाचा दिलो सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक उदय. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, माझी सोनियाचा दिलो वर्षे अमृताचा बळी. माझी सोनियाचा दिलो वरवसंत समागम प्रगटला आत्मा राम. वरवसंत समागम प्रगटला आत्मा राम. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, माझी सोनियाचा दिलो वर्षे अमृताचा बळी. माझी सोनियाचा दिलो दृढविते मला मुळी, दृढविते मला मुळी, विराजित मन माळी, विराजित मन माळी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, माझी सोनियाचा दिलो वर्षे अमृताचा घन.
अजी सोनियाचा दिन कृपा सिंधू करुणा करू कृपा सिंधू करुणा करू वापर कुमा देवी वरू वापर कुमा देवी वरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा दिन अजी सोनियाचा दिन सवय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घरी अजी सोनियाचा दिन ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेले एक अमृत मधुर असे फळ म्हणजे पसायदान. पसायदानाच्या या 9 ओव्यांमधून 9,000 ओव्यांचा काढलेला सारांश आहे. पसायदान म्हणजे प्रसाद. हे पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलेले आहे. कोणाजवळ मागितले? तर विश्वात्मक देवाला. प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्योपजायते. अंतःकरणाची प्रसादता, अंतःकरणाची प्रसन्नता, अंतःकरणाचा प्रल्हाद हा त्या प्रसाद शब्दाचा अर्थ आहे. इतके दिवस 9,000 ओव्यांचा हा वागयज्ञ केला तेव्हा विश्वात्मक देवाने प्रसन्न होऊन माझ्या जोडीत हा प्रसाद आणि ही भिक्षा टाकावी. ज्ञानेश्वर माऊली कोणता प्रसाद मागवते? तर प्रथम मागणी आहे, जय खलांची व्यंकटी सांग. काय गंमत आहे बघा. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाला भक्तीचे वळण लावले. संपूर्ण समाजाच्या सत्प्रवृत्तीचे पोषण केले. अशी जी सज्जन माणसे, त्यांची आठवण त्यांना प्रथम झाली. तर ज्या प्रवृत्तीच्या माणसांनी ज्ञानेश्वरांचा छळ केला त्या दुष्ट लोकांची आठवण त्यांना पहिल्यांदा आली. खलपुरुषांची आठवण त्यांना झाली. आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो त्याचेच हे प्रत्यंतर आहे. मनाचा दुष्टपणा, खलांची व्यंकटी नष्ट होऊन म्हणजेच खलत्व नष्ट होऊन जो खाली मनुष्य राहील तो ज्ञानेश्वरांना स्वीकार्य आहे. याचे कारण त्या माणसाची देवत्वाकडे होणारी वाटचाल आपल्याला सुकर करता येईल. ज्ञानेश्वरांचा माणसांच्या मूलभूत माणूसपणावर अत्यंत प्रगाढ असा विश्वास आहे. दुष्ट प्रवृत्ती नष्ट होऊन चांगल्या गोष्टींमध्ये आवड वाढू, सत्कर्मामधील आवड वाढू म्हणजे आपोआप वाईट गोष्टींकडचा ओढा नष्ट होईल. भूता परस्परे जडो मैत्र जीवन. आपोआपच सगळे जीव मात्र परस्परांवर प्रेम करायला लागतील. जगातील जीव मात्रांचे स्वप्न ज्ञानेश्वर पाहत आहेत. प्राणी मात्रांचे प्रेम पाहत आहेत. ज्ञानेश्वरांच्या काळात माणसांचाच माणसांवर विश्वास उरलेला नव्हता. दुरावा वाढलेला, अकारण शत्रुत्व. अशा काळात ज्ञानेश्वर संपूर्ण जीव मात्रांमधील मैत्र वाढीला लावण्याचे भव्य स्वप्न आपल्या समोर ठेवतात. पापाचा अंधार नाहीसा होतो. सूर्योदय झाल्यावर अंधार नाहीसा होतोच, पण जगातले पाप नाहीसे व्हायला हवे. त्यासाठी विश्वस्त धर्म सूर्य पाहतो. स्वधर्माचा सूर्योदय अभिप्रेत आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे ज्ञान आहे. आपल्या धर्माचे भान आले की तो स्वतःचे कर्तव्य बजावत राहील आणि आपोआपच पापचरणाकडचे लक्ष त्याचे कमी होईल. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मी भयावह. गीतेत म्हटलंच आहे त्याप्रमाणे स्वधर्म ओळखणे व त्याचे पालन करणे हे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे. पुढे जो जो वांछील ते लाभो प्राणीचा. केवढी ही भव्य अपेक्षा, भव्य आकांक्षा आहे. ज्याला जे जे हवे आहे ते त्याला मिळू शकेल असे माऊलीच आपल्याला आश्वासन देत आहे. तुमची इच्छा अभिलाषा असेल तर ते पूर्ण होण्याचे ते आश्वासन देत आहे. हे आश्वासन ते
ते कशाच्या जीवावर देत आहे? तर भूतांमध्ये परस्परांचे मैत्र वाढीस लागले तर ज्याला जे जे मिळेल त्याचा आनंद वाढेल. प्रत्येकाला आपल्याला जे जे मिळाले ते इतरांनाही मिळो असा व्यापक दृष्टिकोन झाला तर त्यातील आनंद द्विगुणित होतो. अशी ही विशाल दृष्टी आहे. संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारी, कल्याणाचा वर्षाव करणारी अशा ईश्वरनिष्ठांच्या लोकांची गर्दी झाली पाहिजे. ती दाटीवाटीने उत्पन्न होऊन झाली पाहिजे. माऊली म्हणतात अशा लोकांचे मेळावे भेटावे. ईश्वरनिष्ठ लोक दुर्मिळ आहेत. असे लोक अखंड उत्पन्न होऊन असे मेळावे भूतमात्रांना ठिकठिकाणी भेटावे. सत्ता, संपत्ती, शस्त्र यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करत राहतो. खरं तर आपल्याला माहीत आहे त्यापैकी कायमचे काहीही टिकणारे नाही. मनगटाच्या मागे बलिष्ठ मन असेल तर मनगटात सामर्थ्य येते. आपण सर्व नश्वरनिष्ठ आहोत. ते कधीही नष्ट होत नाही. ज्याला जाळले कापले तरी ते नष्ट होत नाही. त्या तत्वाकडे आपले लक्षच जात नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा प्रयत्न आहे की या नश्वरनिष्ठांचे ईश्वरनिष्ठांमध्ये परिवर्तन घडू. ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे चालणारे जणू कल्पवृक्षांचे बगीचेच आहेत. चिंतामणी रत्न जसे सर्व चिंता दूर करते तसे हे ईश्वरनिष्ठ लोक चिंतामणी नावाच्या वसाहतीत राहतात. हे अमृताचे चालते बोलते समुद्रच आहे. यांच्या तोंडून जे उद्गार निघतील ते अमृतासारखे मधुर आणि संजीवक असतील. समुद्राचा खांब लागत नाही तसे हे अमृत कधीही संपत नाही. जसा पाण्याचा कितीही दुष्काळ पडला तरी समुद्र आटण्याची भीती नसते तसेच हे तर अमृताचे समुद्रच आहे. कोणत्याही परिस्थितीत हे अमृत कमी होण्याची शक्यता नाही. हे चंद्रासारखे आहेत पण निष्कलंक आहेत. तेजपुंज आहेत पण त्यांच्या तेजाचा ताप नाही. त्यांचा कोणालाही त्रास होत नाही. ईश्वरनिष्ठ लोक सर्वांना नेहमी सज्जन सोयरे होणारे आहेत. आप्तांसारखे होते. ज्ञानेश्वरांनी असे आप्त दिले आहे की सर्व सुखांचा लाभ तिन्ही लोकांमध्ये परिपूर्णतेचा अनुभव घेत जो आदी पुरुषाची अखंड उपासना करतो अशांचे चित्र ज्ञानेश्वरांनी आपल्या समोर उभे केले आहे. आदर्श समाज व्यवस्था ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेतून साकारली आणि असे हे भव्य दिव्य स्वप्न 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी रेखाटले आणि शेवटी असा प्रश्न विचारला, हा होईल दान प्रसाद हो? हा दान प्रसाद खरंच होईल? आणि निवृत्तीनाथांनी विश्वेश्वराच्या वतीने उत्तर दिले, होईल, नक्की होईल. आणि ते ऐकून ज्ञानेश्वर सुखिया झाला, संतुष्ट झाला. आता स्वात्मके देहिने येणे वाक्यज्ञे पुरुषार्थी पुरुषोनी मजल्यावे कसाय दानहे जे फळाची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रकी बाळ भूता परस्परे प्राण मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाव विश्वस्वधर्म सूर्ये जो जे वांछील होते लाभ प्राणी साकळे वर्ष कस मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे हरणव पियुषाचे
चंद्रमेजी अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये गोवारे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा होईल दान तसा हो येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया